रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका। बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आज संध्याकाळपर्यंत रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते, तर ताशी 135 किलोमीटरचा वेग हे चक्रीवादळ गाठण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने आज आणि उद्या पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय, तर ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये देखील अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। या वादळामुळे समुद्रात 1.5 ते 2 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो। बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात 27 मेच्या सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिलाय।